आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत आहेत सुरेश धस. तुषार, तुषार आवाज येतोय? आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट सुरेश धस आहेत, जे गेल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट सुरेश धस आहेत, जे गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड यांना अटक केली पाहिजे या संदर्भात आपल्याला विधानसभा असेल किंवा बीडच्या रस्त्यावर उतरून आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत होते. काही वेळापूर्वी वाल्मिक कराड यांना या ठिकाणी शरण आलेले आहेत आणि स्वतः सुरेश धस आपल्याला थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेण्यासाठी पोहोचताना पाहायला मिळतात. आपण थेट सुरेश धस यांच्याशी संवाद साधणार आहोत. अण्णा काय सांगाल तुम्ही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहात, अखेर वाल्मिक कराड शरण आलेले आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर आणि ॲज अ प्रशासक म्हणून जे दमदार भूमिका घेतली त्याच्यामुळं त्यांच्यावरती ही पाळी आलेली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं जाहीर आभार मानण्यासाठी मी इथं आलतो. साहेबांचे आभार मानले फक्त आणि मी चाललेलो. साहेबांचे तुम्ही आभार मानले, मात्र बीडमध्ये जी राखी चोरी आहे, वाळू चोरी आहे, या संदर्भातला नायनाट व्हावा, गुन्हेगारी हुकुमशाही संपावी, तर पालकमंत्री पदाचा महत्वाचा मुद्दा आहे. अद्याप पालकमंत्रीपद वाटप करण्यात आलेलं नाहीये. हे पालकत्व बीडचं कोणी घ्यावं? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घ्यावं. हे वाळू राख, वाळूपेक्षा राख माफिया फार डेंजर आहे, खूप मोठ्या प्रमाणात. यांच्या सातबाऱ्यावर बोजे टाकले ना तर बोजे असे टाकावे लागतील 500 कोटी, कुणाच्या याच्यावर 900 कोटी, एखाद्याच्या याच्यावर 1000 कोटी, हजारो कोटीची राख ही त्या ठिकाणी चोरी गेलेली आहे. आणि हे जे कोणी उठतंय, कोणी पिस्तोल घेऊन हिंडतंय, हे सगळं नायनाट करायचं असेल तर पालकमंत्रीपद हे देवेंद्रजींनी स्वीकारावं अशी आमची विनंती. वाल्मिक कराड शरण होत असताना स्वतः त्या ठिकाणी पोलिसांच्याकडे जात असताना त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की माझ्यावरती जी कारवाई सुरू आहे ही राजकीय सूड भावनेने कारवाई सुरू आहे. हे पहा, राजकीय साड भाने काय, कशाचे सूडबद्धी? तुम्हाला विरोधच नव्हतं कोणी, तुम्ही हे उद्योग का केला? त्या लेकराला मारायचे आदेश का दिले? कशामुळे मारलं त्या पोरानं? त्या लेकराला मारल्यामुळं राजकीय बिचके काय राहिले ह्याच्या? अरे असं इतकं मारित असतात, इतकं भयानक पद्धतीने. त्यामुळे राजकीय बिचके काय नाही. तुम्ही केलेला हा उद्योग आहे, प्रताप आहे. आता त्याचं भोगायचं जे असेल ते तुमच्या वाट्याला येईल, ते बघून घ्या. वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, मात्र 302चा गुन्हा अद्याप दाखल झाला नाहीये. तर त्या मागणीसाठी तुम्ही काय करणार? मी नाही हो, मी मागणी केल्याने होईल का? असं नसतं होत. ते इन्व्हेस्टिगेशन होईल. त्याच्यात विष्णू चाटेचे अमक्याचे किती फोन झाले, विष्णू चाटेचा कुणाला फोन झाला, आकाला झाला का? जर झाला असेल, आकाने आदेश दिले असतील, सापडला ना आका. आणि त्याच्यात नाही सापडले तर मोक्यामध्ये सापडतात ना आका. ह्या गँगचे कोण आहेत प्रमुख? आका वाल्मिक कराड या गँगचे प्रमुख आका आहेत, त्यामुळे ते मोकात तर येतातच ना. वाल्मिक कराड आका सापडलेले आहेत, मात्र आकांचे आका ज्यांचं नाव एका मंत्र्यांशी जोडलं जातं, एका आकांचे आका सुद्धा येतील जर त्यांनी याच्यामध्ये चपढप केली असेल. पण जर नसेल केली तर विनाकारण कशाला कोणाला? मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. मंत्री धनंजय मुंडे सध्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, ते जर मंत्रिपदावरती राहिले तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी किंवा त्यांना बडतर्फ केलं जावं, या संदर्भात भाजपा आमदार म्हणून तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहात का? मी संवाद साधण्याची गरज नाही. त्यांच्याच पक्षाचे एक आमदार आहे प्रकाश सोळंके, यांनी त्यांना हकालपट्टी करावी किंवा बिन खात्याचं मंत्री ठेवावं हे जग जाहीर बोलले. आणि ते संपूर्ण अधिकार हा अजितदादांचा आहे. त्यामुळे अजितदादांनी काय घ्यायचा तो निर्णय घ्यावा. अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्यावा. या ठिकाणी वाल्मिक कराड शरण आलेले आहेत, मात्र वाल्मिक कराड शरण जरी आलेले असले तरी बीडमध्ये जी राजकीय गुन्हेगारी आहे, बीडमध्ये जी वाळू चोरी आहे, बीडमध्ये जे माफियांचं राज आहे, ते माफियांचं राज संपवायचं असेल तर बीडचं पालकत्व फक्त एकाच मनुष्याने घेतलं पाहिजे, ते म्हणजे अर्थात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकत्व घ्यावं ही मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी घेतलेली आहे. आता स्वतः मुख्यमंत्री या संदर्भात आपली काय भूमिका मांडतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की यापूर्वी गडचिरोली या जिल्ह्याचं पालकत्व आपल्याला स्वतः देवेंद्र फडणवीसांनी घेताना पाहायला मिळालं होतं. आज ज्या 21 दिवसांपासून मीटिंग काय काय सगळं चालू आहे, सगळ्या गोष्टी हे 3 दिवस पुण्यात आहेत. 3 दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की किती मोठं फेल्युअर आहे, मग हे फ्लॉ आहे हा. तुम्ही पालकमंत्री पदाचा विषय काढला म्हणून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर विश्वास देखील दाखवला. सुरेश धस मुंबईत बोलताना असं म्हणते की बीड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणजे पालकमंत्री पद फडणवीसांनी स्वीकारा. हे बघा, कोणीही घ्यावं, कोणी तिथं पालकमंत्री व्हावं. मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं, पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळवून द्यायचा असेल, धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही. आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालकमंत्रीचं तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही त्याला स्वागतच करू. त्याच्यामध्ये शहराचे अर्थ राजकारण सुरू आहे मला वाटतं. काय म्हटलं? शहराचे अर्थ राजकारण सुरू आहे काय वेगवेगळ्या या 2-3 पक्षांमध्ये. कारण एका बाजूला गुन्हा इतका गंभीर करतो आणि त्याच्या आसपास घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या निश्चितपणे कधी संशय निर्माण करणारे आहेत. मग दोघांना मंत्रिपद मिळतंय, मग मला मिळत नाही म्हणून मी काहीतरी बाहेर काढतोय, मग त्याला नाही, मला असं वाटतं की या राजकारणाच्या पलीकडचे या सगळे विषय झालेले. तुम्ही जर बीडचा आक्रोश, जनतेचा आक्रोश पाहिला, तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते. म्हणजे अजित पवार गटातले होते, तिथं शरद पवार गटातले होते, सगळ्या पक्षातले सगळे आलेले, सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते. म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये त्याच्यासाठी सगळ्यांचा एकसंघ निर्माण झालेला आहे. पण नुसतं एकसंघ सगळे एकत्र येऊन होणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्याचा तिथं अँगल पाहिजे. आणि ठराविक लोक म्हणतात जातीवळण द्यायला लागलेत, पण जातीवळणचा ह्याच्यात काही विषय नाहीत. अनेक लोक वंजारी समाजाचे सुद्धा तिथं उपस्थित होते. त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला, त्याचा खून केला. म्हणून याच्यात जातीवळण आणि किंवा राजकीय वळण देण्याचं काही गरज नाही. धनंजय मुंडेंच्या विरोधात पिटिशन देखील दाखल करण्यात आलं की त्यांना मंत्रिपदावर राहू नये, कारण मंत्रिपदावर जर ते असतील तर त्या सगळ्या प्रकरणाचा योग्य प्रश्न होणार नाही. तुम्हाला काय वाटतं, मंत्रिपदावर राजीनामा धनंजय मुंडेंनी द्यायला पाहिजे की काय? नाही, द्यायलाच पाहिजे. त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखाला तोपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारत नाही. हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे. हे मी पहिल्यांदा मागणी केली होती, मी सारखं मागणी करा आणि सगळे आता मागणी करायला लागले. ते नाही, स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही, ते क्लिअर आहेत नाही याच्यात, तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारत नाही. या सीआयडीच्या गाडीमध्ये एक 2